तर बजेटमध्ये कोणत्या घोषणा करण्यात आल्या ते आपण पाहूयात। राज्यासाठी नवं गृहनिर्माण धोरण राबवण्यात येणार। राज्यभरात 237.5 किलोमीटरचे मेट्रो मार्ग सुरू होणार। मुंबईतील 41.2 किलोमीटरचे मेट्रो मार्ग सुरू होणार। ठाणे वर्तुळाकार मेट्रो मार्ग प्रकल्पास मान्यता। मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी 64,000 कोटींचे प्रकल्प। बीकेसी, वडाळा आणि कुर्ला वरळी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापारी केंद्र निर्माण केली जाणार। गोरेगाव, नवी मुंबई, खारघर आणि विरार बोईसरमध्येही व्यापारी केंद्र बनवणार। मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळाला मेट्रोनं जोडणार। शिर्डी विमानतळावर लवकरच नाईट लँडिंग सुरू होणार। 2025 मध्ये नवी मुंबई विमानतळावरून आंतरदेशीय विमान सेवा सुरू होणार। नवी मुंबई मुंबईत आंतरराष्ट्रीय बाजारपेठ स्थापन करणार। अर्थसंकल्पातून कोणत्या विभागाला किती निधी? सामाजिक न्याय व विशेष सहाय्य 25,581 कोटी। आदिवासी विकास विभाग 21,495 कोटी। जलसंपदा विभाग 16,456 कोटी। कृषी विभाग 9,710 कोटी। इतर मागास आणि बहुजन कल्याण विभाग 4,368 कोटी। मृद आणि जलसंधारण विभाग 4,247 कोटी।